हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा ऑनलाईन मध्ये 8:30 वाजता तुमच्याशी बोलताना खूप आनंद होत आहे. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे की जितकं तुम्ही देवाचं वचन ऐकणार, इथं असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही कलसीकरास पत्र 3रा अध्याय आणि प्लीज 15 आणि 16 वचन प्लीज कृपा करून वाचूया. कलसीकरास पत्र 3रा अध्याय 16 वचन वाचूया. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. जेवढं देवाचं वचन आपल्यामध्ये असेल तेवढं तुम्ही आणि मी रोज आत्मिकरित्या, शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, आर्थिकरित्या आशीर्वादाने आशीर्वादित होणार. कारण देवाच्या वचनात सगळं काही आहे. आशीर्वाद आहे, आरोग्य आहे, सामर्थ्य आहे, जीवन आहे, शांती आहे, एव्हरीथिंग. आणि जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकता, लक्षात ठेवा की हे वचन तुम्हाला आणि मला रोज रोज प्रभू येशू ख्रिस्तासारखं करेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज देखील आपण प्रभूचं वचन ऐकूया. सगळे एकत्र बसा आणि लक्षात ठेवा की वचनाला मान द्या. जेवढं तुम्ही वचनाला मान देणार तेवढं तुमचे आत्मिक डोळे उघडणार, परिस्थिती बदलणार, विचार बदलणार, भीती निघून जाईल, धैर्य येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो चला आपण सगळे एकत्र बसूया आणि बायबलचं वचन आज आपण ऐकूया. जर तुम्ही 1 योहान 4थ्या अध्यायामध्ये आलात, प्लीज वाचूया. 1 योहान 4था अध्याय आणि प्लीज कृपा करून 4थं वचन आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र बर का, योहान नाही, प्रगटीकरणाच्या अगोदर 1 योहान 4था अध्याय 4थं वचन प्लीज वाचूया. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात बायबल सांगतं की तुम्ही आणि मी जे देवाचे लेकरं आहोत, आपण देवापासून आहोत. आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. आणि बायबल सांगतं की त्यांना म्हणजे जगात जे काय शैतान, भूत, दुरात्मे, शैतानाचं कार्य, जगातल्या गोष्टी, जगातले सर्व काय अंधकार, बायबल सांगतं की प्रभू येशूमध्ये आपण देवाचे लेकरं आहोत म्हणून आपण त्यांना जिंकलेलं आहे. वाचूया. कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. बायबल सांगतं जो जगामध्ये आहे, जगामध्ये काय आहे? शैतान, दुरात्मे, वासना, शैतानाची शक्ती, अंधकार, या सगळ्यापेक्षा बायबल सांगतं जो तुमच्यात आणि माझ्यात आहे तो मोठा आहे. आणि लक्षात ठेवा, देव जर तुम्हाला कळाला किती मोठा आहे, किती सामर्थ्यवान आहे, त्या पातळीवरती तुम्ही विश्वासू जीवन किंवा ख्रिस्ती जीवन जगणार. पण अनेकांना प्रभू येशू माहित नाहीये, देव माहित नाही आणि त्यामुळे ते लिमिटेड, मर्यादशील आणि एकदम खालचं जीवन जगतात. ज्या दिवशी आपल्याला, तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांनाच आपला प्रभू कळेल, लक्षात ठेवा की आपण खूप आणि खूप विजयी जीवन जगणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो आपल्यामध्ये आहे तो मोठा आहे. ह्या जर बुद्धीने, या जर विचाराने, या जर समजूतदारपणाने, या जर कॉन्शियसनेसने, सतसत बुद्धीने, या जर सर्व गोष्टीत आपण जगलो की जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे, या विचारात जर आपण जगलो तर आपण खूप आशीर्वादित आहोत. आमेन. अनेक वेळा आपण पाहतो, अनेक परिस्थिती आपल्याला खाली पाडायला येते, भीती दाखवायला येते, आपली नजर देवाहून काढून जगाकडे लावायला येते. मग आपल्याला कळतं, बापरे हा आजार मोठा आहे, बापरे हा कॅन्सर मोठा आहे, बापरे हे संकट मोठं आहे, बापरे हे कर्ज, हे सगळे त्रास, हे सगळ्या समस्या मोठ्या आहेत. पण ज्या दिवशी तुम्हाला आणि मला कळेल, नो, या सगळ्या शून्य आहेत. जो देव माझ्यावरती प्रेम करतो, जो देव सगळ्यात महान सामर्थ्यवान आहे, तो माझ्यात राहतो, त्या दिवशी तुम्ही आणि मी प्रेषित पौलासारखे म्हणणार, प्रेषितांसारखे, भविष्यवाद्यांसारखे, बायबलच्या सर्व लोकांसारखे, दावीद राजासारखं म्हणणार. काय म्हणणार? मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असेल तरी कुठल्या गोष्टीला भिणार नाही, कारण प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता तोच प्रभू येशू आपल्या मध्ये आहे. आमेन. सो जो तुमच्यात आहे तो तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे. म्हणून आपण पाहूया आपल्यामध्ये कोण आहे. जर तुम्ही इफिसकरास पत्र पहिल्या अध्यायामध्ये आलात, प्रभू येशू कोण आहे, कोण आपल्यात वस्ती करतो, आपलं तारण झालं त्यावेळेस कोण आपल्यात राहायला आला. प्लीज वाचूया. इफिसकरास पत्र पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, प्लीज ख्रिस्त कृपा करून वाचूया 20 वचन. त्याने ख्रिस्ताच्या ठाई ती करणी करून दाखवली आहे. बायबल सांगतं, वाचूया पुढे. कारण
त्याने त्याला मेलेल्यामधून उठवले म्हणजे स्वर्गीय पित्याने प्रभू येशूला मेलेल्यातून उठवले आणि त्याला आपल्या उजवीकडे आकाशातल्यांमध्ये बसवले. आणि बायबल सांगतं त्याला आपल्या उजवीकडे आकाशात बसवले. सर्व सत्ता व अधिकार व सामर्थ्य व धनीपण यापेक्षा व प्रत्येक नाव जे या काळी ठेवलेले आहे तेच केवळ नव्हे तर येणाऱ्या काळीही ठेवण्यात येईल त्यापेक्षाही त्याने त्याला फार उंच करून बसवले. ऐका ऐका, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोण राहतो आपल्याला कळणं महत्वाचं आहे. बायबल सांगते 21 वचन, सर्व सत्ता, मग ती स्वर्गातली असो, पृथ्वीवरली असो, पृथ्वीले खालची असो, माणसामधली असो, शैतानाजवळची असो, सगळी सत्ता व अधिकार व सामर्थ्य व धनीपण यापेक्षा व प्रत्येक नाव जे या काळी ठेवलेले आहे तेच केवळ नव्हे तर येणाऱ्या काळी ठेवण्यात येईल त्यापेक्षाही त्याने त्याला फार उंच करून बसवले. आमेन. म्हणजे हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतात की जो प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे आपल्यात राहतो तो कसा आहे आपल्याला कळायला पाहिजे. आणि या दिवसात तर अति महत्वाचं आहे, कारण जसं जगात अंधार वाढत आहे, जगात दुष्टता वाढत आहे, पाप वाढत आहे, तुम्हाला आणि मला आपल्यातला ख्रिस्त कळायला पाहिजे. आमेन. तो कसा आहे, किती सामर्थ्यवान आहे. बायबल सांगतं सर्व सत्ता, सर्व अधिकार, सर्व देवदूत, आणि बायबल असंही सांगतं की सर्व सामर्थ्याने धनीपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आणि सर्व नाव पुढचं वचन, आणि त्याने त्याच्या पायाखाली म्हणजे प्रभू येशूच्या पायाखाली स्वर्गीय पित्याने सर्व वस्तू अधीन केल्या आणि त्याला सर्वांवर मंडळीचा मस्तक होण्यास दिले. म्हणजे प्रभू येशूला सर्वांवर, म्हणजे मंडळी जे तुम्ही आणि मी आहोत, जगातले मुलं मुली आहोत, त्यांच्यावर मंडळीचा मस्तक होण्यास दिलेला आहे. म्हणजे आपला मस्तक कोण आहे? प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा पत्नीचा मस्तक पती आहे, तसं एखादे अधिकारी, एखादे बॉस, एखादे साहेब त्यांच्या अंडरखाली कोणी काम करतात तर त्यांच्या मस्तकाचे जे विचार असतात त्यांच्या अंडरखाली असतात. त्याप्रमाणे ख्रिस्त तुमचा आणि माझा मस्तक आहे. आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. पुढचं वचन, तीच मंडळी त्याचे शरीर आहे. त्याचे शरीर आहे जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याची परिपूर्ती आहे. बायबल सांगतो जो सर्वांनी सर्व काही भरतो, एकही रिकामं ठेवत नाही, एकही सत्ता रिकामी नाही, एकही अधिकार रिकामा नाही. बायबल सांगतं सर्व जो सर्वांनी भरतो तो ख्रिस्त आपल्यात राहतो. आमेन. सो बिलीवर आपल्याला हे कळणं खूप गरजेचं आहे या दिवसात की माझ्यामध्ये कोण राहतो, जगात कोण आहे. अनेक विश्वासू लोक जगातल्या गोष्टीला भीतात, शैतानाला भीतात, शैतानाच्या कार्याला भीतात, आणि मग त्यांचे जीवन जे आहे अत्यंत दुःखात, भीतीमध्ये, डिप्रेशन, टेन्शनमध्ये आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला कळेल जगात जे काय, मग कुठली शक्ती असो, त्याच्यापेक्षा जे माझ्यामध्ये तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सिस्टर, तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात ब्रदर. नो, तुम्ही केव्हा हरणार नाही, तुम्ही केव्हा जीवनात निराश राहू शकत नाही. कारण बायबल सांगतं पवित्र आत्मा रोज आपल्याला प्रोत्साहित करतो. ज्या देवाने पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूला मेलेल्यातून उठवलं. वाचूया रोमक्रस पत्र 8 अध्याय, रोमन्स 8 अध्याय. बायबल असं सांगतं 11 वचनात. वाचूया सिस्टर. आणि ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, म्हणजे स्वर्गीय पित्याने प्रभू येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा म्हणजे पित्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, म्हणजे आपल्यामध्ये राहतो. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये राहतो, तो बाहेर नाही गेला, तो आपल्याला सोडत नाही. अनेक लोक म्हणतात की पास्टर मी थोडं चुकलो, मी काय केलं, तो सोडून जातो. नो. प्रभू येशू काय म्हणाला, पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला केव्हा सोडणार नाही आणि टाकणार नाही. आमेन. आणि लक्षात ठेवा, तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. आणि बायबल असं, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमची मर्त शरीरेही जिवंत करील. बायबल सांगतं की तो आपल्यामध्ये वस्ती करतो. पवित्र आत्मा आपल्यात वस्ती करतो. खूपशे लोक मला म्हणतात की पास्टर जाणवत नाही त्याची उपस्थिती, त्याचं कार्य. नो, जाणवण्यावरती आपण नाही जगत. देवाचं राज्य जाणवणार नाहीये. बायबल सांगतं विश्वासाने. येस, आमेन. विश्वासाने. वचनात लिहिलेलं आहे पवित्र आत्मा माझ्यात राहतो, 100% माझ्यात राहतो. आणि दुसरी गोष्ट, बायबल सांगतं की देवाने प्रभू येशूद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूला मेलेल्यातून उठवलं, तोच तुमची मर्त शरीर आहे.
तोच तुमची आजारी शरीरे, तोच तुमचे दुःखी अंतकरण, तोच तुमचे निराश झालेले चेहरे, तोच तुमच्यावरती जे काय त्रास आलेले ते परत एकदा जिवंत करेल. आमेन. याला म्हणतात जो जगात आहे त्यापेक्षा जो आपल्यात आहे तो मोठा आहे. प्लीज रोज आणि रोज आपल्या मुखाने म्हणायचं, जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. आणि तुमच्या मनात, माझ्या मनात, आपल्या सगळ्यांच्या मनात आणि विचारात हे वचन राज्य करणारं झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी हे वचन राज्य करणारं होईल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीला भिणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान 2 शस्त्रांनी वापरतो. 2 शस्त्र. पहिलं म्हणजे भीतीचं, दुसरं म्हणजे फसवण्याचं. एकदा का तुम्ही भेऊ लागले तो तुम्हाला फसवायला लागतो, आणि एकदा तुम्ही फसले तर बायबल सांगतं तो अत्यंत नाश करणार आहे, तो अटॅक करतो. पण प्रेज गॉड, आपण फसवणाऱ्यामध्ये नाही, आपण भिणाऱ्यामध्ये नाही, पण बायबल सांगतं आपण सगळे लोक प्रभू येशूमध्ये आहे. ज्या देवाने मरणावरती विजय मिळवला त्या येशूमध्ये आपण आहोत. आमेन. सो आज प्लीज आपले डोळे उघडा. आपल्यामध्ये कोण राहतो हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्याकडे काय काय सत्ता आहे, तो त्याच्याकडे काय अधिकार आहे, तो कसा आहे, तो माझ्यामध्ये राहतो म्हणजे तो काय करतो हे कळणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेषित पौल म्हणतो की तो ज्याने प्रभू येशूला मेलेल्यातून उठवलं त्याचा आत्मा जर तुमच्यात राहतो, म्हणजे राहत नाही, वस्ती करतो. राहणं वेगळं, वस्ती म्हणजे कायमची वस्ती. हालेलुया. वस्ती करतो, त्याच्याद्वारे तो आपली मर्त शरीरे उठवणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो या आठवड्यात आपण शिकणार आहे, जो जगात आहे त्यापेक्षा जो आपल्यात आहे तो मोठा आहे. माझी नम्र विनंती आहे, आपले आत्मिक डोळे उघडा, भीती बाजूला सारा, आणि रोज सकाळी आपल्या मुखाने म्हणा, नो सर्व अधिकार, सर्व धनीपण, सत्ता, सामर्थ्य, देवदूत माझ्या येशू ख्रिस्ताच्या हातात आहे, आणि तोच प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे माझ्यात राहतो. आणि ज्या दिवशी आपल्याला कळेल, सिस्टर, बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे, जितकं आपल्याला देवाचं वचन कळेल ते आपले आत्मिक डोळे उघडणार बनेल. आमेन. एकदा का मग प्रेषित पौल हीच तर प्रार्थना करतो. वरच्या ह्याच्यात वाचूया, एफिसकरासपत्र शेवटचं वचन, एफिसकरासपत्र. ओके, मिळालं. आमेन. वाचूया 15 वचन. याकरिता मीही प्रभू येशूवरील तुमचा विश्वास व सर्व पवित्रांवरील तुमची प्रीती याविषयी ऐकून तुम्हासाठी उपकार स्तुती करण्यात अंतर पडू देत नाही. या मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, गौरवाचा बाप, याने आपल्या ओळखीचे ज्ञान व प्रगटीकरण याचा आत्मा तुम्हास द्यावा. हा तुमचे अंतकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे. हा प्रकाशित होय. कशासाठी? असे की त्याच्या बोलवण्याची आशा काय आहे व पवित्रांमध्ये त्याच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे, आणि त्याच्या बळकट सामर्थ्याच्या करणीप्रमाणे विश्वासणारे जे आम्ही, ते आमच्या ठाई त्याच्या सामर्थ्याचे परमथोरपण काय आहे हे तुम्ही जाणावे. त्याच्या सामर्थ्याचे परमथोरपण काय आहे हे तुम्ही जाणावे. म्हणजे आमच्यामध्ये जो प्रभू येशू आहे त्याचे सामर्थ्याचे मोठेपण काय आहे हे तुम्ही जाणावे, अशी पौल म्हणतो. मी प्रार्थना करतो की तुमचे अंतकरणाचे डोळे उघडले जावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, ब्रदर, वेळ आली की तुम्ही आणि मी देव आपल्याला जो राहतो त्याला ओळखला पाहिजे, तो किती सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी प्रार्थना करेल, डोळे बंद करा. आतापर्यंत जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल आणि माझ्या मागे विश्वासाने, पूर्ण हृदयाने, अर्थ समजून हे प्रार्थना करा, कारण प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. आणि बायबलमध्ये लिहिले की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला प्रभू येशूवर व त्याला अंगीकारलं, तितक्यांना त्याने लेकरं होण्याचा अधिकार दिला. कारण त्याच प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलाय, आणि तो मरणावरती विजयी झाला, उठला, आणि आज तो जिवंत आहे, आणि त्याला तुमच्यात राहायला यायचंय. तर प्लीज माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आज माझा असा विश्वास आहे, माझा विश्वास आहे की तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तूच माझा
तारणारा देव माझ्या हृदयात मी तुला स्वीकारत आहे. ये प्रभू येशू. ये प्रभू येशू. प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. प्रेयर करूया. फादर, यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, यांना तुझं लेकरू बनवलं. थँक्यू. आम्ही यांना आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आजपासून हे तुझे लेकर आहेत. शैतान तुझा काही अधिकार नाही. का आता जो जगात आहे त्यापेक्षा जो यांच्यात आहे तो मोठा आहे. मी जे ऐकत आहे, जे बघत आहे, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, त्या सगळ्यांमधून सगळे त्रास, सगळे आजार, सगळ्या गाठी, सगळे रोग, सगळा पॅरालाइज, किडनी, लिव्हर प्रॉब्लेम, डोळ्यातले त्रास, अंधकार मी आज्ञा देतो. डोक्यासून पायापर्यंत प्रविष्ट सगळे आजार, रक्तातील आजार निघून जा प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात डोक्यासून पायापर्यंत बरे व्हा. फादर, जे चालत नाही मी आज्ञा देतो चालायला लागला येशूच्या नावात. रिपोर्ट बदलतो आम्ही येशूच्या नावात. आणि फादर, मी प्रेयर करतो त्यांना ख्रिस्त कळू दे. तुझी मोठी शांती व आनंद त्यांच्या हृदयात राज्य करणारी मी मोकळी करतो येशूच्या नावात. आजपासून बायबल वाचणारे, प्रार्थना करणारे बनव आणि त्यांचे सगळे काम आणि इच्छा पूर्ण हो प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो उद्या देखील भेटूया 8:30 वाजता. आणि देव बाप तुम्हाला आशीर्वाद करो. तुमच्या प्रार्थनेची विनंती पाठवायचं आम्ही रोज प्रेयर करतोय. आमेन.